जागो ग्राहक जागो, जागो जागो जागो, झाली नवी पहाट बघा हो. जागो ग्राहक जागो, करताना कुठलीही खरेदी नीट पारखून घ्या हो. जरी वाटले फसगत झाली सोडून देऊ नका हो. जाणा आपल्या अधिकारांना, कायद्यातल्या तरतुदींना, बेईमानांना धडा शिकवूया. जागो ग्राहक जागो, जागो ग्राहक जागो. नमस्कार. जागो ग्राहकच्या आजच्या भागात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मोबाईल ही आता आपली गरज वाटू लागले की काय अशी परिस्थिती झाली आहे आणि अनेक व्यवहार असतील किंवा अनेक गोष्टी अशा आहेत ज्या मोबाईल किंवा इंटरनेटच्या माध्यमातून आपण रोज करत असतो. मग त्याच्यामध्ये नेट बँकिंग असेल, सोशल मीडिया असेल, या सगळ्यामध्ये सायबर गुन्हे ही संकल्पनासुद्धा आपल्या चांगल्याच परिचयाची आहे. पण सायबर गुन्हे म्हणजे नेमकं काय, त्याची व्याप्ती काय आहे आणि त्यात जर आपल्याला अडकायचं नसेल तर ग्राहक म्हणून आपण काय करू शकतो, या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. आणि हे सगळं सांगण्यासाठी ज्या तज्ज्ञांना आपण आमंत्रित केलं आहे त्यांची ओळख करून घेऊया. आपल्याबरोबर आहेत प्रथमेश सोनसुरकर. नमस्कार, कार्यक्रमात स्वागत. सायबर तज्ज्ञ म्हणून आज आपल्याला ते मार्गदर्शन करणार आहेत. आणि आजच्या आपल्या दुसऱ्या तज्ज्ञ आहेत शर्मिला रानडे मॅडम. नमस्कार. नमस्कार. समन्वयक तक्रार मार्गदर्शन केंद्र मुंबई ग्राहक पंचायत मधून त्या खास इकडे आपल्याला अनेक गोष्टी सांगण्यासाठी आल्यात, कारण मला वाटतं ग्राहक सातत्याने येत असतील तक्रारी घेऊन, नाही का? आपण सविस्तर चर्चा करणार आहोत सायबर गुन्हे, ग्राहकांनी कसं जागरूक असायला हवं. पण मुळात सायबर गुन्हे म्हणजे नेमकं काय, इथून आपण सुरुवात करूया, जरी थोडंफार माहीत असलं तरी. बरोबर. सो ह्याच्यात कसं असतं की जेव्हा कुठचाही गुन्हा आपण सायबर लेवलवर होतो, आता सायबर म्हणजे काय तर ऑनलाईन, की ज्याच्यात मोबाईल फोन आलं, इंटरनेट आलं, कॉम्प्युटर आलं, तर ह्या सर्वांचा वापर जेव्हा होतो आणि त्याच्याने कोणाला तरी डॅमेज आपण परफॉर्म करतो कुठच्या व्यक्तीला, मग ते इकॉनॉमिक असू शकतं किंवा मेंटल असू शकतं किंवा फिजिकलसुद्धा असू शकतं. तर ह्या सगळ्या गोष्टींचं मेन डेफिनेशन म्हणजे आपण ज्याला म्हणतो सायबर क्राईम. आणि आता सायबर क्राईमचे वेगवेगळे टाईप्स असतात, म्हणजे आपण ज्याला म्हणू शकतो. तर पहिलं असतं हॅकिंग. आता हॅकिंग म्हणजे काय की आपण समोरच्याचं युजरनेम पासवर्ड स्वतः घेणं आणि त्या सिस्टमला दाखवणं की मी तो लेजिट व्यक्ती आहे आणि अटॅक परफॉर्म करण्याला आपण हॅकिंग म्हणतो. तर तसंच नंतर येतं वेबसाईट हायजॅकिंग. आता वेबसाईट हायजॅकिंग म्हणजे काय तर आपण त्या वेबसाईटचा पूर्ण कंट्रोल आपल्या हाती घेतो आणि एक अटॅक परफॉर्म करतो, आपण त्याला म्हणतो वेबसाईट हायजॅकिंग. नंतर अजूनही असतात वेगवेगळे टाईपचे, जसं की रिव्हेंज पॉर्न कन्सेप्ट्स. मग ह्याच्यात म्हणजे दुसऱ्या कुठच्या तरी एक्सप्लिसिट मटेरियल आपण ज्याला म्हणतो ते अपलोड करणं त्याच्या परवानगीशिवाय किंवा त्याच्यावरती एक कोलॅटरल डॅमेज परफॉर्म करण्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने, तर हे सगळं रिव्हेंज पॉर्न कन्सेप्ट्समध्ये येतं. नंतर ई कॉमर्स फ्रॉड्स असतात. तर त्या ई कॉमर्स फ्रॉड्समध्ये जेव्हा काही प्रोडक्टला धरून तिकडे फ्रॉड होतो, की म्हणजे एक गोष्ट दाखवली जाते पण ती नसतेच, आणि तेव्हा काही जेव्हा फ्रॉड्स होतात फायनान्शियल, तर ते ई कॉमर्स फ्रॉडच्या ह्याच्यात धरले जातात. नंतर ईमेल स्पूफिंग पण असतं, की जिकडे आपल्याला असं वाटतं की बँकेद्वारे आपल्याला आलेला ईमेल हा खरा आहे पण तो खरा नसतो, तो एका हॅकरने पाठवलेला ईमेल असतो. सो ईमेल स्पूफिंग आपण ह्याला म्हणू शकतो. सो असे वेगवेगळे टाईपचे हे सगळे गुन्हे असतात तिकडे. कसं आहे की ह्या गोष्टीपासून आपण लांब तर जाऊ शकत नाही, म्हणजे आपण असं म्हणू शकत नाही की हे गुन्हे माझ्या बाबतीत घडणारच नाही, असं होऊ नाही शकत. कुठल्या तरी एका मार्गाने कदाचित आपली फसवणूक होण्याची शक्यता असते. तर शर्मिला मॅडम, तुम्हाला काय वाटतं की ग्राहक म्हणून आपण कसं सावध या सगळ्या गोष्टींमध्ये राहायला हवं? सगळ्यात पहिले तर ग्राहकांनी जागरूक होणं खूप गरजेचं आहे. आणि या सगळ्या गोष्टी आपण ऐकतो, आपल्याला नवीन नवीन गॅजेट्स आपल्या हातात येतात, पण ते वापरायचे कसे हे आपल्याला कोणी शिकवत नाही. ते आपण आपल्या आपल्या अनुभवाने शिकत असतो. काहीतरी चुकलं तर आपल्याला त्याच्यातनं समजतं. तर जागरूकता पहिले, आपल्याला जे गॅजेट आहे ते कसं वापरायचं त्याची नीट आपल्याला शहानिशा करून शिकून घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट, कुठलाही तुम्ही गॅजेट वापरताना
त्याच्यामध्ये तुम्हाला तुमची माहिती द्यायची असते डाउनलोड करताना, तर त्याच्या तुम्ही कुठल्या परवानग्या देता त्यांना ते आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. की तुम्हाला जर एखादं गॅजेट एक सर्व्हिस देण्यासाठी असेल तर मग त्यांनी तुमच्या मोबाईल कॅमेराचा ॲक्सेस का मागावा आणि तुम्ही तो का द्यावा, त्याचा आणि त्या सर्व्हिसचा काहीच संबंध नसतो. किंवा कॉन्टॅक्ट डिटेल्स, तर ह्या सगळ्या माध्यमातून आपला डेटा जात असतो आणि मोबाईलचा कॅमेरा गेला म्हणजे ते कधीही आपला कॅमेरा ऑन करून आपलं रेकॉर्डिंग करू शकतात. त्यामुळे असं ॲक्सेस देताना, परवानग्या देताना आपण नीट काळजी घेतली पाहिजे. तिसरं म्हणजे आपली माहिती कोण बघू शकतं, कोणाला ती ॲक्सेसिबल आहे, ह्याचे सुद्धा सेटिंग्समध्ये आपण व्यवस्थित परवानग्या द्यायला पाहिजे. की माझं हे अख्ख्या जगासाठी ओपन आहे का, की फक्त माझे जे कॉन्टॅक्ट्स आहेत त्यांनाच अवेलेबल आहे हा माझ्या मोबाईलवरचा डेटा, किंवा इतर तुम्ही तुमचे सोशल मीडियाचे जे अकाउंट्स असतात त्याच्या अनुषंगाने पण. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला हे बघायला पाहिजे की कुठेही तुम्हाला असे प्रलोभन दिले जातील, तुम्हाला फसवायचा प्रयत्न केला जाईल आणि त्याच्यात आपण अडकायचं नाही. आपली फसवणूक कधी होते, जेव्हा आपल्याला वाटतं की अरे समोरचा आपल्याला काहीतरी चांगलं देतोय ते आपण घ्यावं, पण तिथे आपल्याला असं ती ग्रीड नाही आली पाहिजे. आपण थोडा विचार केला पाहिजे, का कोणी आपल्याला असं फ्री मध्ये देईल किंवा कमी किमतीत का कोणी देईल, त्याची शहानिशा करून घेणं, ती लिंक योग्य आहे की नाही तपासून घेणं, ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे. आणि तुमच्या सिस्टमला सगळ्या सिस्टमला 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन करून घेणं खूप गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही त्याच्यात फसणारपेक्षा तुम्ही समोरच्याचं काम जरा अवघड करा. कारण शेवटी ते आपल्यापेक्षा 4 पावलं पुढे आहेत, पण त्याला तुम्ही अगदी सगळं डोंट सर्व इट इन अ प्लेट देऊ नका. त्यांची म्हणजे त्यांना जरा त्यांचं काम अवघड करा, तरी तुम्ही सुरक्षित राहू शकता. या सगळ्यामध्ये असे कोणी टार्गेट असतं का, की असं नाही जनरल म्हणजे हा फ्रॉड कोणाबरोबरही होऊ शकतो का, त्याचा सुद्धा अभ्यास केला जातो की हे खूप सोपे टार्गेट्स आहेत? बरोबर. हॅकिंग हे ऍक्च्युली एक मॅजिक सारखं असतं. आता ह्या मॅजिक मध्ये जनरली टार्गेट कोण असतात, तर जे सॉफ्ट हार्टेड आपण ज्यांना म्हणतो, म्हणजे आपण महिला वर्ग जे असतात ते पहिले प्रथम टार्गेट वेक्टर्स म्हणून मानले जातात. का? कारण त्यांच्याकडे इमोशन्स जास्त, म्हणजे ते कुठचाही विचार इमोशन्सने करतात. रॅशनली ते इतका विचार करू शकत नाही, म्हणजे करतात नाही असं नाही, बट त्यांच्यात इमोशनल कोशंट ऑलवेज जरा जास्त असतो. आणि दुसरा जो वर्ग आहे तो आहे सिनियर सिटीजन. सो बेसिकली फिमेल आणि सिनियर सिटीजन हे 2 असे वर्ग आहेत की जे पहिले त्यांचे प्रेफरन्स वाईज रँकिंगवरती टॉप लेवलवर असतात, आणि मग नंतर खाली टीनेजर्स येतात, आणि मग नंतर खाली मेन येतात की जे वयोगट 30 ते 40 असतात, कारण ते जरा थोडे स्टेबल मानले जातात, म्हणजे त्यांना आपण घाबरवू शकत नाही. बट जी भीती असते, तर भीती पहिली स्त्रीला लगेच वाटू शकते, मग आईला मुलाची असू शकते किंवा कुठच्याही नात्याची असू शकते. बट ज्याच्यात लूज एंड आपण जे म्हणतो ते स्त्री आणि नंतर सिनियर सिटीजन्स असतात. आणि मुलं सुद्धा ना हल्ली, म्हणजे हल्ली लहान मुलांच्या हातात सुद्धा किती सहज मोबाईल आलेला आहे. मला वाटतं ते सुद्धा टार्गेट लवकर होत असावेत, नाही का? आणि मग त्यांच्या जोडीने पालक. या सगळ्यामध्ये मुंबई ग्राहक पंचायत असेल किंवा सरकारतर्फे किंवा पोलीस यंत्रणेतर्फे जागृतीसाठी वेगवेगळ्या गोष्टी होतात, आपण त्याच्याबद्दल बोलणार आहोतच. पण एकमेकांशी सुद्धा बोलत असताना बऱ्याचदा आपण जेव्हा जमतो तेव्हा सुद्धा एकमेकांना आपण सांगू शकतो ना, जागरूक करू शकतो. तर हे किती महत्वाचं आहे? अगदी खूप महत्वाचं आहे. कारण जे फ्रॉडस्टर्स आहेत, बॅड ऍक्टर्स आहेत, ते नवीन नवीन पद्धती फ्रॉडच्या शोधून काढतात. कारण हे ऑब्जेक्टिव्ह काय असतं की आपण जसं प्रथमेशनी सांगितलं की इमोशनल कोशंट, लोकांना कशा पद्धतीने ते इन्व्हॉल्व करून घेऊ शकतात, कुठला इमोशन त्यांचा टार्गेट करायचा आणि त्याला एक्सप्लॉइट करायचं, हे फ्रॉडस्टर्सना माहिती असतं. पण आपण जेव्हा एकमेकांना भेटतो तेव्हा इन्फॉर्मेशन शेअरिंग जर आपण केलं एकमेकांशी की मी असं ऐकलेलं आहे, अमक्याच्या बाबतीत तसं झालं,
माध्यमांमधनं पण अशा केसेस तुम्हाला आपण वृत्तपत्रांमध्ये वाचतो, आज अमक्याच्या बाबतीत झालं, अजून कोणाच्या बाबतीत झालं. मग हे जनरल कॅटेगरीच्या बाबतीत तर होतच होतं, पण जे सेलिब्रिटीज असतात तर त्यांच्याही बाबतीत असे प्रकार होतात, त्यांनाही डिफ्रॉड केलं जातं. त्यामुळे अशा गोष्टींची जितकी तुम्ही चर्चा कराल तितके तुम्ही अवेअर व्हाल, जागरूक व्हाल आणि ह्या गोष्टी सारख्या अशा हार्प केल्या पाहिजे. कारण विषय तसा नवीन म्हटला तरी तात्पुरता लक्षात राहण्यासारखा आहे, वेटर मेमरी सारखं आहे. तर ते आपल्याला सारखं सारखं हार्प करणं गरजेचं आहे. त्याच्यावर खूप बोललं गेलं पाहिजे, त्याच्यावर अनेक कार्यक्रम केले पाहिजे अवेअरनेसचे. त्यामुळे ही जागरूकता आपल्याला कायम अशी सजग राहणं गरजेचं आहे. त्यामुळे एकमेकांशी बोलणं, मग तुम्ही तुमच्या किटीमध्ये असू देत किंवा अशा प्रकारचे परिसंवाद तुम्ही ऑर्गनाईज करू शकता. बर्थडे पार्टीजला पण मुलांमध्ये पण अशा गेम्स तुम्ही डिवाइस करू शकता की कसं पद्धतीने तुम्ही एकमेकांना म्हणजे हेल्प करू शकता इन्फॉर्मेशन शेअरिंगसाठी. तर हे खूप गरजेचं आहे आणि नक्कीच यांनी फायदा होतो मला वाटतं. आणि आपण हा अति आत्मविश्वास बाळगणं सुद्धा थोडंसं थांबूया का, की माझ्या बाबतीत हे होणार नाही? अजिबात नाही है ना. म्हणजे बऱ्याचदा असं वाटू शकतं की मी तर किती चांगला वापरते मोबाईल, किंवा माझ्या बाबतीत कसं काय होईल. तर हा जो थोडा ओव्हर कॉन्फिडन्स आहे तो थोडासा आपण कमी करायला हवा, नाही का? याची व्याप्ती किती मोठी आहे या फ्रॉड्सची, कुठून कुठपर्यंत? आधी म्हणजे आता व्याप्तीविषयी बोलायचं झालं तर आधी कसं असायचं की फक्त OTP पर्यंत हे फ्रॉड्स मर्यादित होते. बट आता जसं जसं AI टेक्नॉलॉजी सोफिस्टिकेट होत चाललंय तसं तसं व्हॉइस क्लोनिंग म्हणा, किंवा आता तुम्ही डीप फेक्स बघितले असतील की जिकडे व्हिडिओ पण क्लोन केले जातात. सो व्हॉइस क्लोनिंग, मग त्याच्यात सिम जॅकिंग आलं, मग नंतर सिम फिशिंग आलं, मग सिम विशिंग आलं. हे वेगवेगळे टाईप्स मी म्हणतो ॲक्च्युली. सो ह्या सगळ्या टाईप्सच्यामुळे काय झालं आहे की जो सायबर क्राईमचा जो ट्रेंड आहे तो खूप सोफिस्टिकेटेड झालेला आहे. म्हणजे आपण जर एक पाऊल सिक्युरिटीचं बघत असेल तर तो समोरचा हॅकर 10 पावलं मी त्याला कसं एक्सप्लॉइट करेल ह्याचा विचार करायला लागलाय. आणि टेक्नॉलॉजीमुळे ईज ऑफ ॲक्सेस पण होतोय, ज्याच्याने वेगवेगळ्या स्टाईल आणि वेगवेगळ्या पॉसिबिलिटीजने आपल्याला सराउंड करता येते. आणि ह्याच्यात कसं झालं आहे की आजकालचं हॅकिंग हे आपल्या फुटप्रिंटविषयी सगळं असतं. सो आपला जेवढा डिजिटल फुटप्रिंट जास्त तेवढे आपले चान्सेस हॅक होण्याचे पण जास्त होतात. कारण आपण आपल्याविषयीची माहिती या जगाला जास्त द्यायला लागतो, ज्याच्यामुळे काय होतं की जगालाही आपल्याविषयीची माहिती जास्त कळायला लागते. आणि मग जसं जगाला आपल्याविषयीची माहिती कळायला लागते, जगात पैकी एक असं असतो की त्याला तो अटॅक जर परफॉर्म करायचं असेल तर त्याच्याविषयीची माहिती. मग आता साधं उदाहरण म्हणजे आता जर मी सतत क्रिकेटच्याच काही पोस्ट टाकत असेल, सतत क्रिकेटच्याच मी काही पोस्ट टाकत असेल, मग ते काही असेल, स्टोरीमध्ये क्रिकेट, पोस्टमध्ये क्रिकेट, हाय चान्सेस की माझ्या पासवर्डमध्ये कुठेतरी एका क्रिकेटरचं नाव असू शकतं. तर हे एक जस्ट एक्झाम्पल झालं की जिकडे आपल्याला समोरच्याची मानसिकता कळू लागते. सो एक विषयी आता सपोज एक जण सतत म्हणजे आता जसं टीनेजर्समध्ये की हे प्रेमभंग होणं आणि हे सर्व कॉमन असतं, म्हणजे एव्हरीवन गोज थ्रू दॅट हार्मोनल स्टेज. त्याच्यात जर तुम्ही तुमचं हे प्रेमभंग आता सतत जर सोशल मीडियाचा वापर करून असं सतत टाकत बसलात तर त्याच्याने समोरच्याला कळतं की नाही बाबा या व्यक्तीचा प्रेमभंग झालेला आहे. मग त्याला आपण इल्यूज करून, म्हणजे आपण ज्याला म्हणतो की हिप्नोटाईज कसं करायचं, तर एक स्त्री बनून त्याच्या आयुष्यात आली आणि असतो तो पुरुषच, बट अशा काही वल्नरेबिलिटीज म्हणजे जसं मी आधी पण सांगितलं की कुठच्या इमोशनल टॅप पॉईंट्सना पीच करून त्याच्यावरती अटॅक परफॉर्म केला जाऊ शकतो. हे आपणच ॲक्च्युली माहिती जगाला देत असतो की मी या कंडिशनमधनं सफर होतोय किंवा माझा फेवरेट रंग हा आहे, आपण नकळत सांगून राहतो. सो हा जो ट्रेंड जो आहे हा बेसिकली आपणच कारणीभूत होत की आपण प्रत्येक गोष्ट म्हणजे मी या CCDत गेलो की #CCD आणि एक सेल्फी असतोच. सो हे इकडे आपण कितपत कंट्रोल केला पाहिजे हे सर्वात महत्त्वाचं आहे. कारण समोरचा व्यक्ती त्याच गोष्टींचा वापर करू शकतो ज्या गोष्टी आपण समोरच्याला सांगतोय, नकळत का होईना. सो म्हणून मग हे सगळं वाढत चाललंय त्याच्यामुळे. आता प्रथमेश म्हणाले तसं की आपण एक फोटो काढतो आणि हॅशटॅग म्हणतो आणि मी आज इकडे इकडे आहे हे सगळं करतोय. ह्याच्यामध्ये सोशल मीडिया हा खूप महत्त्वाचा आहे, नाही का?
आणि त्याचा रोल काय आहे किंवा तो किती धोकादायक ठरू शकतो, त्याचा वापर, इंजिनिअरिंग त्यातलं, हे सगळं ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? सोशल मीडियाचा उपयोग सोशल इंजिनिअरिंग साठी केला जातो आणि त्याच्यातून फ्रॉड निर्माण होतात. आता जसं यांनी सांगितलं की आपण अनेक गोष्टी सोशल मीडियावर टाकत असतो. आजकाल तरुणाईला इतकं म्हणजे स्वतःबद्दल सांगायचं घाई असते की जिथे गेलं, जसं यांनी सांगितलं, कुठेही गेलं तर तिथे सेल्फी, चेक इन, किंवा आज आम्ही या रेस्टॉरंटमध्ये गेलो आहे किंवा अमक्या ठिकाणी बाहेर फिरायला गेलो आहे. तर साधारण लोकांना कळतं ना की तुमचे चॉईसेस काय, एक प्रोफाइलिंग केलं जातं तुमचं. बरोबर. की तुम्ही जी दिलेली माहिती आहे, तुम्ही ज्या अनेक माध्यमातून तुमची जी माहिती आहे ती सगळी कोलेक्ट करून ज्यांना फ्रॉड घडवून आणायचं आहे ते तशा पद्धतीने तुमची माहिती सगळी गोळा करून तुम्हाला टार्गेट केलं जातं. बरोबर. आता हे काय असं नाहीये की ही वेबसाईट जाऊन बघणार, ती वेबसाईट जाऊन बघणार आणि मग ते तुमची माहिती गोळा करणार. त्याच्यासाठी त्यांच्याकडे सॉफ्टवेअर्स असतात. ते सॉफ्टवेअरच्या माध्यमातून तुमचं सगळा डेटा कलेक्ट करतात, इंटरफेसेस असतात. तर त्याच्यातनं सगळी माहिती तुमचा एक पूर्ण म्हणजे तुमची कुंडली तयार होते की तुम्ही कोण, तुमच्या चॉईसेस काय आहे, तुमच्या लाइकिंग्स काय आहे, तुम्ही कशा पद्धतीच्या पोस्ट टाकता, तुम्हाला काय आवडतं, तुम्हाला काय नाही आवडत, तुमचं फ्रेंड सर्कल फ्रेंड्स कोण आहेत आणि ते काय कॉमेंट्स टाकतात. कारण बरेच वेळेला एखादा तुम्ही पिक्चर टाकलं तर तुमचे फ्रेंड्स अजून त्याच्यावर 10 कॉमेंट्स टाकतात, त्याच्यातनं पण बरीचशी माहिती मिळते. बरोबर. तर ह्या सगळ्या माहितीचा गोळा बेरीज करून तुमचं प्रोफाइलिंग केलं जातं आणि ती सगळी माहिती तुम्हाला टार्गेट करण्यासाठी वापरली जाते आणि त्याच्या अनुषंगाने फ्रॉड्स घडू शकतात. आता हे एक झालं फायनान्शियल फ्रॉड्स, की तुम्हाला काही कशा पद्धतीचे तुम्हाला तशा ॲडव्हर्टाइजमेंट्स पाठवल्या जातात की अमुक ठिकाणी सेल आहे, तुम्ही कारण तुम्हाला जर तुम्ही सांगितलं की मला हा ब्रँड आवडतो, मी या ब्रँडचेच कपडे वापरते, तर त्यांचा काहीतरी नावानी त्या एक फेक लिंक पाठवली जाईल की अमुक वेळा करता स्पेसिफिकली एक सेल ऑफर आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला एक छान अगदी रोजी पिक्चर ते क्रिएट करून तुम्हाला ते लिंक पाठवतात. बरोबर. आणि साधारणपणे तुम्हाला जर तो ब्रँड तुमच्या आवडीचा आहे, सेल आहे म्हटल्यावर लगेच तुम्ही विचार न करता तिथे तुम्ही क्लिक करता आणि नंतर त्याच्यातनं तुमचं आर्थिक नुकसान होऊ शकतं. तुम्ही त्यांच्या जे सापळा त्यांनी जो रचलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही अगदी योग्यपणे सापडता त्याच्यात आणि तुमचं आर्थिक नुकसान होऊ शकतं. खरं. दुसरं म्हणजे जेव्हा आपण आपले फोटोज टाकतो त्या फोटोजचं मॉर्फिंग करून ते नको त्या ठिकाणी वापरले जाऊ शकतात आणि त्याच्यातनं सेक्सटॉर्शन ह्या पद्धतीच्या क्राईमला तुम्ही बळी पडू शकता. इथे आपण काहीच केलेलं नसतं, आपण आपले छान छान फोटो टाकतो वेगवेगळ्या पोजमध्ये, पण ते त्या फोटोंचा वापर करून तसं आपल्याला फसवणूक होऊ शकते. आता AI जमाना आहे. AI अगेन तुमचं व्हॉइस क्लोन करून, कारण बरेच लोकांना आपल्या घरातले जे गाणी विणी असतात कराओकेवर गाणी म्हणून ती टाकली जातात, मग त्याच्या अनुषंगाने तुमचं व्हॉइस सॅम्पलिंग पण होऊ शकतं आणि तो आवाज सुद्धा ते वापर करू शकतात आणि तुमच्या नावाने तयार एक व्हिडिओ, फेक व्हिडिओ तयार करून तुमच्या नातेवाईकांना पाठवू शकतात की मी अमुक अमुक ठिकाणी फसलेले आहे, मला पैशांची गरज आहे, तर मला तू या अकाउंटला पैसे पाठव. अशा पद्धतीचे व्हॉइस क्लोनिंग होऊ शकतं. किंवा तसे व्हिडिओज, इवन तुमचे लिप मुवमेंट सुद्धा लिप सिंक करून आपण हे सेलिब्रिटीजच्या बाबतीत आपण ऐकलेलं आहे, पण ते आपल्याही बाबतीत घडू शकतं. तर त्यामुळे तुम्ही न बोललेले शब्द तुमच्या तोंडात घातले जातात आणि तसा व्हिडिओ व्हायरल केला जातो. त्यामुळे सोशल मीडिया मध्ये आपण जी सोशल मीडिया परसे काही होत नाही, पण त्याच्यामध्ये जी माहिती टाकलेली जाते, जो विषय आपण म्हणजे ज्या ज्या माहिती आपले डॉक्युमेंट्स, फोटोज, पिक्चर्स, ऑडिओज, व्हिडिओज जे काही आपण टाकतो, सगळ्या गोष्टींचा इट इज अ रॉ मटेरियल फॉर द फ्रॉडस्टर टू कुक अप समथिंग फॉर हिज बेनिफिट अँड फॉर आवर डॅमेज. आणि कोणाचा इंटरेस्ट काय असेल आपण कसं सांगू शकतो, नाही का? ती व्यक्ती अगदी अननोनच असली पाहिजे असं नाहीये. फ्रॉड आपल्या शेजारचं सुद्धा बसलेली व्यक्ती करू शकते. ज्या लोकांना पेट्स आवडतात ते त्यांच्या पेजवर कायम बघितलं तर ते पेटच्या अनुषंगानेच त्यांचे पिक्चर्स असतात.
तीच भाषा बोलत असतात, तसेच त्या विषयांना लाईक करत असतात. साधारण कळतं ना की हा माणूस पेट फ्रेंडली आहे, पेट लवर आहे, तर चला बाबा ह्याला हे माध्यम टार्गेट करा. तर त्यामुळे तुम्हीच त्यांना त्यांचे हँड स्ट्रेंथन करत असता, तुम्हीच त्यांना बळ देत असता की बाबा काय या आणि आम्हाला फसवा, या विषयाच्या अनुषंगाने तुम्ही फसवू शकता. त्यामुळे ही माहिती आपण टाकताना खूप विचारपूर्वक टाकली पाहिजे. आणि आपण ह्याच्यामध्ये कोणीतरी या माहितीचा दुरुपयोग तर घेत नाहीये ना. जसं मी आधी म्हटलं तसं सेटिंग्स ठेवा. तुम्ही सगळ्यांना डोंट मेक इट अवेलेबल टू एव्हरीवन. त्याच्यामध्ये तुम्ही फ्रेंड्स ऑफ फ्रेंड्स किंवा एव्हरीवन हा कॉलम अजिबात तुम्ही सिलेक्ट करू नका. आजच्या ह्या कार्यक्रमातून आपण आपल्या प्रेक्षकांना, जे ग्राहक सुद्धा आहेत, त्यांना घाबरवत नाही आहोत, सावध करतो आहोत. आणि हे असं होऊ नये म्हणून आपण काय करू शकतो, उपाययोजना किंवा तक्रारी असतील तर कुठे करायच्या हेही सांगणार आहोत. म्हणजे फक्त चित्र खूप भीतीदायक आहे असा आपला अजिबातच हेतू नाही मुळात. पण ह्या सगळ्यामध्ये होतं कसं प्रथमेश, काही वेळेला मी टाईप सुद्धा केलेलं नसतं आणि असा अनुभव बऱ्याच जणांचा असेल सुद्धा की मी काही टाईप केलेलं नसतं किंवा मी काही सर्च केलेलं नसतं, पण मी माझ्या फ्रेंड्सबरोबर किंवा घरच्यांबरोबर ती गोष्ट बोललेली असते एखाद्या विषयावर किंवा, आणि नंतर जेव्हा मी कुठलंही मीडियम ओपन करते तेव्हा मला त्याच्या ॲड्स दिसायला लागतात किंवा ती माहिती यायला लागते. बरोबर. हे बघितल्यानंतर स्वाभाविकच असं वाटेल की अरे 2 मिनिटापूर्वी मी बोलले होते आणि आता मला ही सजेशन्स कुठून येतात. बरोबर. तर हे नेमकं काय आहे आणि मग ह्या सगळ्यामध्ये गोपनीयता आपण स्वतःची कशी जपली पाहिजे किंवा त्याच्यासाठी काय करणं आवश्यक आहे, काय सांगा? बरोबर. सो आता जसं पहिलं तुम्ही बोललात की आपण एका विषयी काहीतरी बोलतो आणि आपल्याला त्यालाच धरून ॲड्स दिसायला लागतात, ते नक्की ते होतं कसं. तर आता ह्याच्यासाठी आपण एक सर्वात प्रमुख स्टेप असते जी आपण लक्ष पण देत नाही, ते म्हणजे आय ॲग्री टू ऑल टर्म्स अँड कंडिशन्स, जे आपण फक्त टिक करतो आणि लॉग इन करून टाकतो किंवा इन्स्टॉल करून टाकतो किंवा येस साइन अप करून टाकतो. तर ते आय ॲग्री टू टर्म्स अँड कंडिशन्स कधी वेळ मिळाला आपल्याला तर ते टर्म्स अँड कंडिशन्स आत्ता पण तिकडे गुगलवरती आहेत, फेसबुकवरती आहेत, सगळ्या प्लॅटफॉर्म्सवरती आहेत. तर त्याच्यात असं असतं की तुमच्या मोबाईलच्या तिकडे मायक्रोफोन असेल, मग बरेचसे सेन्सर्स असेल, मी नुसताच मायक्रोफोन म्हणणार नाही, जेवढे सेन्सर्स आहेत त्या सगळ्या सेन्सर्सचा डेटा घ्यायची परमिशन ते ॲप मागत असतं आणि ती आपणच एक्सप्लिसिटली दिलेली असते. मी तर म्हणेन नुसती पण दिलेली नाही, मी लीगल शब्द वापरीन, एक्सप्लिसिटली दिलेली असते ती. आता काय होतं की ह्या सगळ्या कंपन्या हा डेटा घेऊन त्यांच्या मार्केटिंग फर्म्सना ते आउटसोर्स करतात. आता ह्याच्यात एक बाब आहे की डेटा 2 टाईपचा असतो. एक असतो आयडेंटिफायबल डेटा आणि एक असतो सुडोमाइज्ड डेटा. सुडोमाइज्ड डेटा म्हणजे काय की त्या डेटाकडे बघून कळणार नाही की तो तुमचा डेटा आहे. अच्छा. पण त्याच्यात प्रॉपर्टीज तुमची असतील, फक्त नाव तुमचं नसेल. सो असा जो डेटा की ज्यातनं मला ट्रेसबॅक नावाला करता येत नाही, बट त्याच्याकडनं फक्त प्रॉपर्टीज घेऊन त्या मी मार्केटिंग फर्म्सना देतात. आता प्रश्न पडेल की म्हणजे नक्की काय मी बोलतोय. आता आपण साधं फक्त एक उदाहरणात मी तुम्हाला एक्सप्लेन करतो की जसं आता तुम्ही तिकडे मोबाईल वापरतायत, तुम्ही एक स्मार्ट वॉच वापरत असाल आणि तुम्ही एक 3-4 दिवस जर एक्सरसाइज नाही केली तर तुमच्या त्या सेन्सर्सना तिकडे कळतंय की तिकडे तुम्ही एक्सरसाइज करत नाही आहात. मग तुम्हाला हेल्थ अवेअरनेसवाले काही ॲड्स दिसायला सुरुवात होतं. तसंच तुम्ही आता काहीतरी विषयी बोललात किंवा लग्नाविषयी बोललात किंवा काही ब्रायडल मटेरियल किंवा ड्रेसिंग किंवा अशाविषयी बोललात, तर लगेच हे शब्द म्हणजे ते तुमच्या नावाने नाही तर तुम्ही काय बोलतायत त्या नावाने धरून तसे ॲडव्हर्टाइजमेंट फर्म्सना तुमचा डेटा, कीवर्ड्स आपण ज्याला म्हणतो, परफेक्ट. सो त्या कीवर्ड्सच्या अनुषंगार तुम्हाला तसे ॲड्स दिसायला लागतात. बट ह्याच्यात तुमची प्रायव्हसी सेफगार्डेड असते कारण तो सुडोमाइज्ड डेटा असतो. आता उरली गोष्ट की आपण याला कंट्रोल कसा करू शकतो. तर ह्याच्यात आपल्याकडे 2 मार्ग असतात. प्रत्येक प्लॅटफॉर्मला तिकडे शेअर डेटा म्हणून ऑप्शन असतो. जर तुम्ही सेटिंग्स आणि प्रिव्हसीमध्ये जाल तिकडे तर गुगलच्या पण तिकडे कीप ट्रॅक रेकॉर्ड किंवा शेअर द डेटा विथ अदर थर्ड पार्टीज असे काही टॉगल्स असतात. तर तुम्ही ते टॉगल्स बंद केले तर तुमचा डेटा तिकडे शेअर होणं थांबतो. बट ॲट द सेम टाइम तुम्हाला हे ॲप्स वॉर्न करतात की तुम्ही असं केलं
तर हे ॲप नीट तुम्हाला मदत करू शकणार नाही किंवा हे नीट चालू शकणार नाही. सो ह्याच्यानुसार त्याला सेफ्टी फेलसेक असतं. बट आता असेही काही काही ॲप्स असतात की ज्यांना सगळ्यांनाच ते तुम्हाला हा ऑप्शन ऑफर करत नाही. ते काही काही बाय डिफॉल्ट, म्हणजे जसं शर्मिला ताईने तिकडे सांगितलं की ते ॲप तुमचे फोटोज पण काढतात, तर असेही काही काही ॲप आहे की जे नकळत इन्फ्रारेड कॅमेरे जे आपले असतात ते तुमचे फोटोज तिकडे घेत असतात. का तर त्यांना तुमचा फोटोशी तिकडे काही संबंध नसतो. त्या फोटोमधनं त्यांना तुमचे ॲट्रिब्युशनल प्रॉपर्टीज काढून मी कुठच्या मार्केटिंग एजन्सीला काय देऊ शकते ते त्यांना बघायचं असतं. म्हणजे अगदीच मी फाटकं कापड घातलं असेल तर चल बाबा याला शर्टाची ॲड दाखव, हे अगदीच हा फाटकं कापड वापरतोय. इतक्या लेवलवरती फक्त त्यांना कन्सर्न त्या प्रॉपर्टी आणि ॲट्रिब्युशनल डेटा घेण्याची असते. आणि ह्याच्यावरती रोख आपण स्वतः तिकडे टॉगल फीचरने करू शकतो. मात्र प्रश्न येतो की जे ॲप्स किंवा असे काही काही प्लॅटफॉर्म्स असतात की जिकडे आपल्या हातात काही नसतं पण आपला डेटा तिकडे चाललाय, तर आता ह्याच्यावरती अजूनही काही काही कायदे येत आहेत अजून की ज्याच्यात आपल्या हातात कंट्रोल असणार की बाबा माझा डेटा हा माझा डेटा आहे आणि हा मी तुला डायरेक्ट करतोय की तू डिलीट कर. म्हणजे आपण ज्याला म्हणतो की हा म्हणजे आता DPDPA ऍक्ट जो आहे, डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन ऍक्ट, तो आता अजून मेकनाइज होतोय. तर त्याच्यात बेसिकली 3 आयडेंटिफायर्स आहेत. एक आहे डेटा फ्युडिशियरी. डेटा फ्युडिशियरी म्हणजे कोण की हे जे सर्व कंपन्या आहेत ह्यांना आपण डेटा फ्युडिशियरी म्हणून म्हणतो. नंतर एक आहे डेटा प्रिन्सिपल. तर या डेफिनेशन म्हणजे या ऍक्टनुसार डेटा प्रिन्सिपल म्हणजे कोण तर तुमच्या माझ्यासारखे सामान्य ग्राहक. आणि नंतर एक असतात डेटा प्रोसेसर. आता डेटा प्रोसेसर म्हणजे कोण की डेटा फ्युडिशियरींना हा सगळं डेटा प्रोसेस करण्यासाठी म्हणजे ह्याचं कोऑर्डिनेशन आणि मॅपिंग करण्यासाठी लागणारी एजन्सी ज्याला आपण म्हणतो डेटा प्रोसेसर. सो याच्यात कसं आहे की डेटा प्रिन्सिपलचा जो डेटा आहे तर हा ऍक्ट काय सांगतो की तुम्ही त्या डेटा प्रिन्सिपलचा डेटा तोवर वापरू शकतात जोवर ज्या कामासाठी तुम्ही तो डेटा घेतलेला आहे ते काम झाल्यावरती तुम्ही तो डेटा स्वतःहून डिलीट करायचा. किंवा तो डेटा वापरात जर कंप्लायन्स फॅक्टर असेल, कारण कसं आहे की आपल्याला सर्च लॉग जो असतो तो काही काही गव्हर्नमेंट एजन्सीजना पण लागतो. का तर काही जेव्हा फ्रॉड होतो तर त्याला आपल्याला शोधायला, तर अशा वेळेला दुसरा त्याच्याच एक इलिस्ट्रेशन आहे की असा जो डेटा आहे की जो गव्हर्नमेंट एजन्सीज करता ते पण फक्त काही गुन्हा घडला तर लागू शकतो, तर तेवढा डेटा मात्र ठेवून द्यायचा. मात्र एकदा गरज संपली की त्या डेटा प्रिन्सिपलचा तो डेटा डिलीट झाला पाहिजे. हे डेटा प्रिन्सिपलच्या नकळत ते पण म्हणजे हे काहीतरी एक चांगला कायदा आहे की जिकडे आपली ट्रान्सपरन्सी म्हणा, नंतर एक मॉनिटरिंग म्हणा. म्हणजे पूर्वी तुम्ही बघितलं असेल की जे डेटा सर्व्हर्स होते ते भारताच्या बाहेर होते. सो भारताच्या बाहेर असल्यामुळे त्या डेटाचा कसा वापर केला जातोय, कोण त्या डेटाला ऍक्सेस करतो, म्हणजे ह्याला आपल्याकडे काही स्ट्रक्चर नव्हतं. बट ते आता तसं नाहीये. आता आपलं सरकार डेफिनेटली ह्याला धरून एक गोपनीयता म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की हा माझा डेटा आहे, माय डेटा माय राईट. सो त्याला अनुषंगाने आपण तिकडे सुधारणा करतो आहोत आणि आपल्या नकळत पण आपल्या डेटाची काळजी घेतली जाणार आहे. हे थोड्याच वेळेत ती रियालिटी होणार आहे. आता यांनी एका कायद्याचा उल्लेख केला, या संदर्भातले काही कायदे आहेत का त्याच्यावर तर सांगाच, पण त्याबरोबरीने ही जी गोपनीयता जपण्यासाठी ग्राहकांचे काही हक्क आहेत का त्यांना दिलेले, तर त्याच्याबद्दल सुद्धा आपण बोलूया. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट हा 2000 साली आला आणि तेव्हापासून सगळं आपलं कम्प्युटरायझेशन हे सुरू म्हणजे अगदी जोमाने सुरू झालं. त्याच्यासाठी तो कायदा आला आणि हळूहळू कालांतराने कायद्यामध्ये बदल होत गेले. तर त्या कायद्यामध्ये असे अनेक प्रोव्हिजन्स आहेत की जिथे तुम्हाला इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डबद्दल बोललं जातं किंवा तुम्ही म्हणजे सायबर फ्रॉड्स कशा पद्धतीचे होऊ शकतात किंवा ह्या सगळ्याची पनिशमेंट काय आहे, प्रोसेस काय आहे, हे सगळं त्याच्यामध्ये तुम्हाला मिळू शकतं. ह्याच्या जोडीने आपल्याला आपला जो मूळ कायदा आहे IPC इंडियन पिनल कोडचा, तर त्याच्यामध्ये पण असे अनेक, कारण शेवटी काय आहे तुम्ही हॅकिंग करता म्हणजे काय करता, कोणाचं तरी काहीतरी घेता, बरोबर, ऍक्सेस का होईना, तुम्ही काहीतरी कोणाची चोरी करता, तुमचे फोटो चोरी केले जातात, तुमचा डेटा चोरी केला जातो. मुळात आहे ही चोरीच.
तर IPC मध्ये चोरीसाठी प्रोव्हिजन आहे. IT ऍक्ट मध्ये ते थोडंसं वेगळ्या पद्धतीने मांडलं जाईल. ओके, तर ते भाषा कुठली वापरतील ती सायबरच्या रिलेटेड ती भाषा वापरतील. त्यामुळे IT ऍक्टचं प्रोव्हिजन, IPCचं प्रोव्हिजन, ह्या दोन गोष्टी जेव्हा केव्हाही असा काही एखादा गुन्हा घडतो तर तेव्हा दोन्ही ऍक्टमधल्या प्रोव्हिजन्स लागू करून चार्जशीट तयार केली जाते. त्यामुळे दोन्ही कायदे हे आहेतच. ओके, आता DPDPचा विषय आला तर DPDP मध्ये ग्राहकांना 4 बेसिक राईट्स दिलेले आहेत. अच्छा. पहिला हक्क जो आहे की माझा डेटा, कारण हे डिजिटायझेशन नंतर झालेलं आहे आणि आपण आता समजा एका दुकानात गेलो आणि दुकानात ते आपल्याला लगेच काहीतरी सांगतात, हा फॉर्म भरून द्या म्हणजे तुम्हाला कार्ड मिळेल, मग तुम्हाला पुढच्या वेळेला डिस्काउंट मिळेल. तिथे आपण काही कम्प्युटराइज आपण काहीच केलं नाही, बरोबर. आपण त्यांचा फॉर्म भरून दिला, पण तो फॉर्म नंतर मग ते, कारण ते काय फिजिकल डेटामध्ये डील करत नाहीत, बरोबर, तर ते सगळं तो डिजिटाईज करतात ती माहिती आणि त्यांच्या कम्प्युटर सिस्टममध्ये स्टोअर होते. तर अशी जी माहिती मी कधीतरी आधी दिलेली आहे तुमच्याकडे, तर तुम्ही त्याचा कसा वापर करणार आहे हे विचारू शकतो आपण. बरोबर. तर ते आपण विचारणा करण्याचा आपल्याला अधिकार आहे. दुसरा अधिकार आहे की आता मला ही माहिती तुम्हाला द्यायची नाही आहे, तुम्ही या माहितीचा आत्ता वापर करू नका, तर ती माहिती तुम्ही त्याच्यात सिस्टम मधनं काढून टाका. अच्छा. तो राईट टू फॉरगेट, म्हणजे माझी माहिती दिलेली आहे, फॉरगेट दॅट इन्फॉर्मेशन. अच्छा. तर त्याच्यातनं तुम्ही ते वगळा. तिसरा हक्क त्याच्यात आहे की तुम्हाला बरेचदा असं होतं की आपली माहिती बदलत राहते. काही वेळा आपले फोन नंबर बदलतात, ईमेल ID बदलतात, पत्ता बदलतो आणि ही माहिती आपण आधी कोणाला तरी दिली असेल आणि जेन्युइन कारणासाठी जर आपण कुठल्या प्लॅटफॉर्मवर शेअर केली असेल, कुठल्या डेटा फिड्युशरीकडे ती माहिती असेल, टेक्निकल टर्ममध्ये वापरायचं म्हटलं तर त्या डेटा फिड्युशरीला आपण सांगू शकतो की माझी ही नवीन माहिती आहे, हा मोबाईल नंबर माझा नाही, तो डिलीट कर. सो ऍड, ऑल्टर, डिलीट, जे काही तुमचं किंवा तुमचं नवीन माहिती असेल ती तुम्हाला द्यायची असेल तर ती तुम्ही देऊ शकता. माहिती जुनी झालेली असेल, योग्य नसेल तर ती काढायची तुम्ही त्यांना रिक्वेस्ट करू शकता आणि हे करणं त्यांचा म्हणजे ऑब्लिगेशन होते आणि हे ग्राहकाचा हक्क आहे. त्याच्यानंतर बरेचदा आपण असं बघतो की आपले सगळ्यांचेच अनेक ठिकाणी माहिती असते, राईट, आणि आपल्या मरणानंतर या माहितीचं पुढे काय होतं, हा डेटा जो सायबर जगामध्ये वावरतो आहे, तर त्या डेटाचं आपल्या मरणापर्यंत काय होणार. तर आपण एक जसं बँकेच्या अकाउंटला नॉमिनेशन करू शकतो, तसं इथे आपण एक नॉमिनेशन करू शकतो की माझ्या नंतर अमुक एक व्यक्ती माझ्या डेटाला ऍक्सेस करू शकते आणि ते जे काही करायचं असेल तर ती व्यक्ती त्या डेटाच्या संदर्भात सगळे हक्क त्यांच्याकडे असतील. तर हा एक नॉमिनेशनचा एक भाग आहे. आणि अजून एक हक्क आपल्याला दिलेला आहे DPDP ऍक्ट मध्ये, तो म्हणजे आपल्या तक्रारींचं निवारण करणं. तर कुठली तक्रार असेल तर तुम्ही ती तिथे पुढे मांडू शकता. आता झालंय काय की ऍक्ट तर आलेला आहे पण रूल्स त्याचे अजून आलेले नाही आहेत. तर जेव्हा त्याचे DPDPचे रूल्स आता येतील तर त्याच्यामध्ये अजून छान आपल्याला क्लॅरिटी येईल की कशा पद्धतीने तक्रारी करायच्या आहेत, कुठे तक्रारी करायच्या आहेत. त्यांनी ॲक्टमध्ये दिलेलं आहे की बोर्ड एक कॉन्स्टिट्यूट केलं पाहिजे आणि त्या बोर्डाकडे तुम्ही तक्रारी करू शकता वगैरे. पण त्याचे रूल्स आले तर अजून जास्त छान पद्धतीने या कायद्याचा इम्प्लिमेंटेशन करू शकतो आणि सगळ्यांना ह्याची माहिती असणं खूप गरजेचं आहे. खरं म्हणजे इतकी माणसं जगामध्ये आहेत आता, त्या प्रत्येकाचा आता काही ना काहीतरी माहिती या सगळ्या काय म्हणू आपण ह्या वेगळ्या जगात फिरतीये. डिजिटल फुटप्रिंट म्हणू शकतो आपण. खरंय. आणि ती जपणं ही आपली खूप मोठी स्वतःची जबाबदारी आहे, नाही का. आपण असे हात वर करून मोकळे नाही होऊ शकत की माझ्या डेटाची किंवा माझ्याबरोबर गुन्हा होणार नाही ह्याची जबाबदारी माझी नाही, असं नाही आपण करू शकत. पण मुळात ह्याच्यात न अडकण्यासाठी मला जर असा गुन्हा माझ्या बाबतीत होऊ नये असं जर वाटत असेल
तर कोणत्या अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत प्रथमेश ज्या तुम्ही सांगू शकाल की ह्या जर आपण सांभाळल्या तर आपण स्वतःहून कोणालाच ते आमंत्रण देत नाही आहोत की गुन्हा घडेल? काय सांगाल? बरोबर. तर ह्याच्यासाठी कसं आहे की आपण कंपन्यांचे बघतो ऑडिट होतात, तसंच आपल्या आयुष्याचं पण एक सायबर ऑडिट नावाची एक गोष्ट झाली पाहिजे. वा. तर हा सायबर ऑडिट म्हणजे काय असतं, छोट्या छोट्या गोष्टी असतात की आपण जे करतो ते आपण सहज करतो, तर तिकडेच थांबा. आधी जे करतोय त्याला 2 वेळा स्वतःलाच विचारा की हे आपण का करतोय, कशासाठी करतोय. मग ते साधं ॲप जरी मला इन्स्टॉल करायचं असेल, म्हणजे आपण बघतो की आपण काही जण मल्टीलिंग्वल ॲप्स पण घालतो, म्हणजे दुसऱ्या भाषात आपण कीबोर्ड जे आपण इनपुट एक ॲप आहे, तर ते पण आपण प्ले स्टोअरवरनं डाउनलोड करतो. पण ह्याचा प्रॉब्लेम काय होतो की आपल्याला ॲड्स पण दिसायला लागतात आपल्या मोबाईलवरती, आपण ज्याला फ्लॉपर्स म्हणतो. तर ते आपल्याला डायरेक्ट पॉपअप्स आणि फ्लॉपर्स दिसायला लागतात, बॅनर्स दिसायला लागतात. तर हे अचानक ॲडव्हर्टाइजमेंट मोबाईलवर कशी येऊ लागते, तर त्याचं कारण आहे की आपण ते एक ॲप घातलं होतं जे आपल्याला दुसऱ्या भाषा वापरण्यासाठी ते घालायचं होतं. तर अशा वेळेला शक्यतो फॅक्टरी ॲप्स जे असतात, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल तुम्ही जो मोबाईल वापरत असाल तर त्या मोबाईलच्या इनपुट सेटिंगमध्ये जाऊन तिकडनं तुम्ही दुसरी भाषा डाउनलोड करणं हे उचित अल्गोरिदम आहे, म्हणजे हे आपण पाऊल म्हणू शकतो त्याला. तर दुसरं ॲप इन्स्टॉल करण्यापेक्षा ही माहिती असणं की डायरेक्ट आपल्या फर्मवेअरमध्ये पण एक ऑप्शन असतो की आपण एक लँग्वेज डाउनलोड करू शकतो. तर हा जो आहे तर म्हणजे प्लॅटफॉर्म नॉलेज आपण ज्याला म्हणतो. सो जो काही आपल्याला ऑब्जेक्टिव्ह असतो तो ऑब्जेक्टिव्ह आपण एकदा स्वतःला रिटरेट करून मार्केटमध्ये त्याला धरून लीगल, म्हणजे मी हे तर लीगलच असतं, बट ज्याला मी म्हणेन सोफिस्टिकेटेड मार्ग अजून कुठचं असेल तर त्याला आपल्याला हे बघणं. बरं, दुसरं असतं की आपले जे पासवर्ड्स आपण कसे ठेवतो की जे आपल्याला लक्षात राहतील, किंवा आता मी अजूनपर्यंत असा कुठचा व्यक्ती बघितला नाही की जो पासवर्ड 50 कॅरेक्टर्सचा ठेवत असेल, म्हणजे तुम्ही पण ठेवत नसाल, बरोबर आहे. तर हा एक दुसरा भाग झाला की आपण सांगणं पण की आपला पासवर्ड किती कॅरेक्टरचा असेल किंवा नसेल हेही सांगणं धोकादायक असतं तिकडे. जे आत्ता तुम्हीच मला सांगितलं की 50 कॅरेक्टरचं तुमचं नाहीये, तर तुम्हीच आता टेलिव्हिजन समोर सांगून टाकलं की माझा पासवर्ड 50 कॅरेक्टर, एक हिंट देऊन टाकली. आता मी जर हॅकर असेल तर मला एक पॅरामीटर कळलं की ठीक आहे तुमचा काय 50 कॅरेक्टरचा पासवर्ड दिसत नाहीये. आता एआयचा आणि या सोफिस्टिकेटेड टूलचा वापर कसा होऊ शकतो, असे परम्युटेशन कॉम्बिनेशन असेल, म्हणजे अजून आपण एक 5 मिनिटं गप्पा मारले तर आपण जे म्हणतो ना इन्फॉर्मेशन डायरिया, ह्या प्रोसेसला म्हणतात इन्फॉर्मेशन डायरिया, की तुमच्या समोर तुमच्याचकडनं जो पासवर्ड उकळण्याची जी कला असते, सो तिकडे कुठेतरी आपल्याला जर थांबवायचं असेल तर ते म्हणजे की जास्त शब्दबंबाळ होऊ नका. आता मी जरी सांगितलं 50 कॅरेक्टरचा असेल, हे तुमचं उत्तर असायला पाहिजे तिकडे. की आपण काय होतं की अँकर इफेक्ट, ह्याला ना अँकर इफेक्ट म्हणतात, की मैत्रीत किंवा एक नात्याच्या बॅनर खाली आपण बरीच माहिती देऊन जातो. सर कसं आहे की शेवटी डिजिटल हे सगळं बायनरी वर्ल्ड आहे, की ते 0 असेल किंवा 1 असेल, त्याला 2 स्टेट असतात, येस किंवा नो. बट प्रॉब्लेम कुठे होतो की जेव्हा ह्युमन इंटरव्हेन्शन तिकडे येतं तेव्हा त्या 0 आणि 1ला पण 1000 पॉसिबिलिटीज आणि ट्रिलियन परम्युटेशन कॉम्बिनेशन्स तयार होऊ लागतात. सो आपल्याला कंट्रोल आपल्या ह्युमन थॉट्सवरती करणं, की बाबा आपण ह्या जगात वावरतोय तर आपण कोणाला कितपत माहिती देतोय, मग ती कुठच्याही स्वरूपात असेल, म्हणजे मग साधं 50 कॅरेक्टरचं तुमचा पासवर्ड नाहीये हे कळण्यापासून ते पासवर्ड कसा ठेवला पाहिजे की जे रेफरन्शियल नसायला पाहिजे, तेही तुम्ही सांगितलं की ओळखीचे, म्हणजे आपण जे लक्षात राहील तसे पासवर्ड. सो असे काही पासवर्ड्स ठेवणं की जे जगानिराळे असतील. सो असा चांगला पासवर्ड ठेवणं. मग जसं शर्मिला ताईने सांगितलं की OTPचा वापर करणं, म्हणजे 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन ठेवून देणं. बरं, नंतर कुठच्याही स्वरूपात आपण एक वर्ड आहे अनसॉलिसिटेड पीस ऑफ इन्फॉर्मेशन. याचा अर्थ काय की मी न विचारलेली कुठचीही गोष्ट जेव्हा माझ्या डोळ्यासमोर येते, मग ते मेसेजद्वारे असेल, ईमेलद्वारे असेल, व्हिडिओद्वारे असेल, तर कुठच्याही अशा इन्फॉर्मेशनला किंवा गोष्टी
जी मी न विचारलेली असेल आणि माझ्याकडे येत असेल तर त्याला एंटरटेन करणं बंद करा. इतकं लक्षात ठेवून द्या, कुठची गोष्ट जेव्हा न विचारून समोर येते तेव्हा त्याच्या मागे काहीतरी एक मोडस ऑपरंडी लपलेलाच असतो. बरोबर. नंतरचा भाग आहे की ग्रीड कंट्रोल. आता कोविड नंतर असं झालंय की प्रत्येकाला पैसा हवासा झालेला आहे कुठेतरी, आणि ते साहजिक आहे. पैसा कमवा पण तो कष्टाने. कुठचाही पैसा फुकट तुम्हाला मिळत नाही. हे पहिलं प्रथम आधी आपल्याला मेंटली प्रिपेअर करणं. तर हॅकर्स लोक कसं ह्या ग्रीडचा वापर करतात. मग ते असे काही ग्रुप्स बनवतात की जिकडे काहीतरी एक टास्क परफॉर्म करा, अमुक तमुक तुम्हाला 500 रुपये दिले जातील आणि असं. मग आपण लगेच एकदम क्युरियस होतो की अरे, आणि मग त्याच्यात ते 4 खोटे जण पण असतात की अरे वा माझं झालं, मला मिळाले आणि असं. बरोबर. तर त्याच्यात होतं की आपण पण मग प्रोवोक होतो की अरे चल ना, एक टास्क की आपल्याला 500 रुपये मिळतील. स्टार्टिंगला पहिले 500 रुपये देतील पण ह्याच्यात गमतीचा भाग असा आहे की पहिले 500 रुपये तुम्हाला देतील पण मग दुसऱ्या टास्कला ते तुम्हाला एक मॅलिशियस लिंक देऊन तुमच्या बॅकडोर ट्रोजन घालून तुमचा सगळा डेटा सिंपन करण्याचे धंदे तिकडे सुरू होतात. सो तो ग्रीड कंट्रोल असणं की म्हणजे जगात काय चालू आहे, तर समोरून आलेलं कुठचंही, मग ते व्हॉट्सअप ग्रुप्सवरती तुम्ही बघितलं असेल तिकडे सावधान. बरं, नंतरचं येतं की आपण आपला डेटा कितपत देणं. म्हणजे आज साधं मेडिकलमध्ये मला काहीही गोष्ट हवं असेल तर तिकडे आपण सहज ते लोक नंबर मागतात, तुमचा मोबाईल नंबर द्या किंवा असं. तर तिकडे कुठेतरी एक चेकसम ठेवणं की आपण आपला डेटा केवढा कुठे देतोय, किंवा सोसायटीच्या रेजिस्टरमध्ये पण आपलं नाव, फोन नंबर असे ते कॉलम असतात. तर तिकडे खरंच नंबर देणं गरजेचं आहे का, तो कुठचा मॅन्डेट आहे का, तर तो तुमचा अधिकार आहे की तो डेटा कसा तुम्ही वापरणार आहात. उद्या ते रेजिस्टर तुम्ही डायरेक्ट रद्दीवाल्याला विकणार आहे, जिकडनं डम्स्टर डायव्हिंग नावाचा एक वेगळा अटॅक परफॉर्म होतो, जिकडे हेच रद्दीवाले तुमचे ते रेजिस्टर तसेच्या तसे दुसऱ्या कंपनीना विकून टाकतात 400-500 रुपये पर किलोच्या भावाने. आणि त्या कंपन्या त्यांचा डिजिटल परत हे करून तुम्हालाच फोन करतात की तुमच्याच नंबरला कॉल लावून रश्मी बोलतायत का करून. सो हे असं पूर्ण जे सायकल आहे, सो आपण कितपत डेटा देतोय ह्याच्यावरती खबरदारी ठेवणं. किंवा आपल्याला जर कोणी नंबर विचारला तर आपण अगदी सहज आणि सरळ म्हणू शकतो ना की कशाला हवाय, मला नाही द्यायचं. अगदी बरोबर, एवढी जागरूकता सुद्धा. एक्झॅक्टली. आणि नंतर येतं की कुठचेही मेल्स आपण ज्याला म्हणतो की सेन्स ऑफ पॅनिक तयार करतात. मग ती कुठची गोष्ट असेल की सेन्स ऑफ पॅनिक निर्माण होते की तुमच्या खात्यातनं पैसे गेलेत किंवा KYC करायचे, तुम्ही थोडे पैसे द्या, मग अकाउंट फ्रीज करतो, नाहीतर ते अनफ्रीज करतो, फ्रीज होईल आणि असं. सो कुठच्याही याच्यात पॅनिक होऊ नका. द मोमेंट आपण पॅनिक होतो तिकडे क्राईम सुरुवात होते. जोवर आपल्याला हे समोरून येतंय तोवर क्राईम परफॉर्म झालेला नसतो, बट द मोमेंट तो सेन्स ऑफ पॅनिक ट्रिगर होतो आपल्या ब्रेनचा रॅशनले कमी होतो. बरोबर. हे तर सगळं आहेच, म्हणजे ह्याच्याबद्दल आपण सातत्याने बोलतोय की कशा प्रकारे आपण सावध राहिलं पाहिजे, किंवा कुठल्या छोट्या छोट्या गोष्टी जे शेअर करायची खरं तर गरज नाही पण आपण त्या सहज करून जातो. या सगळ्यामध्ये मुंबई ग्राहक पंचायतीकडे अशा पद्धतीच्या काही तक्रारी येतात का, आणि मग त्या तक्रारींना पुढे कसं आपण त्यांना मार्गाला लावतो किंवा कुठे करायच्या, कसा आपण त्याच्यावर उपाय शोधू शकतो? तक्रारीचे अनेक प्रकार आहेत. एकदा एक बाई आल्या होत्या की त्यांनी मला सांगितलं की मला असा SMS आला की तुम्ही जर तुमचं इलेक्ट्रिसिटीचं बिल भरलं नाही तर 9:30 वाजता तुमची इलेक्ट्रिसिटी कट करण्यात येईल. त्याच्यासाठी पैसे भरण्यासाठी या लिंकवर क्लिक करा. त्या बाईंनी त्या लिंकवर क्लिक केली आणि नको ते झालं, त्यांच्या अकाउंटमधनं पैसे गेले. तर तेव्हा ही म्हणजे आधी पहिले तक्रारींचे प्रकार सांगते आणि नंतर मग त्याचं निवारण कुठे करायचं ते सांगते. जेव्हा आपण ऑनलाईन टॅक्सी बुक करतो तर तेव्हा त्या बाईंना ऑनलाईन टॅक्सी बुक करायची होती, तर तिथे काही टॅक्सी बुक होईना. तर त्यांना गुगलवरनं त्यांनी ह्याचा नंबर शोधून काढला आणि तिथे त्या फोन करत होत्या की मी बराच वेळ झाला टॅक्सी बुक करायचा प्रयत्न करते आहे आणि माझी टॅक्सी बुक होत नाहीये. तर त्यांनी सांगितलं की अच्छा, मी तुम्हाला ही लिंक पाठवतो, तुम्ही ती डाउनलोड करा आणि ह्या लिंकनी तुम्हाला सिस्टमचं अपग्रेडेशन वगैरे झालेलं आहे, तर ते तुम्हाला सिस्टम अपग्रेड आहे
तर तुम्ही अपडेट करा सिस्टम तुमचा. आणि त्यांनी ते डाउनलोड केल्यानंतर ते कसं टीमलीज वगैरे असे ज्या ॲप्स असतात ज्याच्यामध्ये रिमोटली तुम्ही कुठल्या तरी कम्प्युटरचा ताबा तुमच्या घरी बसून तुमच्या लॅपटॉपवर किंवा घेऊ शकता, तशा पद्धतीचं ते ॲप होतं. तर त्यांनी लगेच ते डाउनलोड केल्यानंतर ह्यांचा सगळा अख्खाच्या अख्खा कम्प्युटर त्यांना तिथे दिसत होता, मोबाईलचं सगळं माहिती. त्याच्यातनं त्यांचे जवळजवळ 1.5 लाख रुपये काहीतरी गेले. आणि हे असं एक तक्रार होती. अजून एक तक्रार आपल्याकडे आलेली होती, ती लोन ॲपच्या संदर्भातली होती. त्यांनी आधी कधीतरी त्या ऑनलाईन लोन घेतलेलं होतं आणि ते लोन त्यांनी फेडून संपलेलं पण होतं. लोन परत काही त्यांनी घेतलेलं नव्हतं, पण त्यांचेच डिटेल्स वापरून, त्यांचे जे KYCचे डॉक्युमेंट्स असतात ते डॉक्युमेंट्स वापरून तिसऱ्याच कोणीतरी व्यक्तींनी लोन घेतलेलं होतं. आणि ती कंपनी ह्यांच्या मागे लागलेली की आता तुम्ही लोन घेतलेलं आहे, तुम्ही फेडा. तर त्या बाईंना म्हणजे पहिला हप्ता फक्त त्या माणसांनी भरलेला होता आणि त्या बाई आल्या होत्या की माझ्याकडे मला 4 लाख रुपयेचं लोन घेतलेलं आहे आणि त्यांची अशी परिस्थितीही नव्हती की ते फेडू शकतील वगैरे. तर अशा पद्धतीच्या आपल्याकडे तक्रारी येतात, अनेक येतात. अशाही तक्रारी आलेल्या आहेत जिथे ग्राहकाचं काहीच इनपुट नसतं. म्हणजे मी सांगितलं ग्राहकाचं कुठेतरी इंटरफेस आहे, पण काही तक्रारी अशा असतात की तिथे ग्राहकांनी काहीच नाही केलं. ऑल ऑफ अ सडन तुम्हाला सकाळी बघितलं तर SMS आलेला आहे की काल रात्री मध्यरात्री कुठल्या तरी वेळेचा तो SMS असतो, अकाउंटमधनं एवढे एवढे पैसे गेले. तिथे तुमचं काहीच इंटरव्हेन्शन नसतं. तर अशाही तक्रारी आपल्याकडे आलेल्या आहेत. मग त्याचं निवारण किंवा त्या कुठे करायच्या मुळात, किंवा अशी काही हेल्पलाईन आहे का? हो, हेल्पलाईनचं सांगते. 1930 ही सायबर क्राईमची हेल्पलाईन आहे. या फोन नंबरवर तुम्ही, शॉर्ट नंबर आहे 1930, परत एकदा सांगते, इथे तुम्ही फोन करून तुम्ही तुमची कंप्लेंट नोंदवू शकता. तर ते तात्पुरतं ते काय करतात, इफ देर इज अ टाइम, कारण जेव्हा आपल्याला एक गोल्डन आवर, जसं हार्टच्या बाबतीत म्हणतो तो गोल्डन आवर तुम्हाला मिळायला पाहिजे, तसं इथेही तो गोल्डन आवर आहे. तुम्हाला लगेचच तुम्ही पोलिसांकडे जाऊन तुम्ही तक्रार दाखल केली पाहिजे. 1930ला जरी केलं तरी ते ट्रॅक करायचा प्रयत्न करतात की अकाउंट, कुठल्या अकाउंटला पैसे गेलेले आहेत, आणि तो अकाउंट ब्लॉक होतो. आणि वन्स इट इज आयडेंटिफाईड, तर ट्रान्झॅक्शन आयडेंटिफाय झाली तर त्या ट्रान्झॅक्शनला ब्लॉक केलं जातं. म्हणजे ती व्यक्ती ते पैसे काढू शकत नाही. पण हे सगळं पोलिसांच्या मार्फत होतं, त्याच्यामध्ये आपण संस्था म्हणून काही करू शकत नाही. पोलिसांचं मेकॅनिझम आहे, ते त्यांच्या हिशोबाने काम करतात. दुसरं, तुम्हाला बरेचदा असं होतं की तुम्हाला माहिती पडत नाही, तर अशा वेळेला आमच्याकडे जेव्हा आले तेव्हा आम्ही त्यांना हेही सांगतो की RBIचं फायनान्शियल फ्रॉड जेव्हा झालेला असतो तेव्हा RBIचं एक सर्क्युलर आहे 6 जुलै 2017चं. त्याच्यामध्ये त्यांनी कस्टमरची लायबिलिटी काय आहे आणि किती आहे हे सगळं विवरण दिलेलं आहे. तर त्याच्यात जर तुम्ही लगेचच बँकेला कळवलं तर, आणि तुमचं काही इंटरव्हेन्शन नसेल, तर तुमची 0 लायबिलिटी आहे. तर त्यामुळे ती बँकेला भरून देणं गरजेचं आहे. म्हणजे जिथे सिस्टमचा काही फ्रॉड असेल किंवा काही ग्राहकाची काहीच जबाबदारी नाही, त्याच्यामध्ये काही पार्टिसिपेशन नाही, एक सहभाग नाही, तर बँकेला ते देणं गरजेचं आहे. असं ते एक सर्क्युलर खूप महत्वाचं आहे. तर सगळ्यांनी ते सर्क्युलर लक्षात ठेवणं, वाचणं, आणि कधी उपयोग पडू नये कोणाला, पण गॉड फॉरबिड कधी अशी परिस्थितीच आली तर ते हाताशी असलेलं बरं आहे. RBIचं सर्क्युलर आहे ते. आणि दुसरं, सायबर क्राईमच्या वेबसाईटवर जाऊन आपण cybercrimes.gov.in या वेबसाईटवर जाऊन आपण तक्रार दाखल करू शकतो. नंतर आपण आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये, प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये आता एक सायबर क्राईम्ससाठी एक अधिकारी विशिष्ट नेमलेला असतो, त्यांच्याकडे सुद्धा जाऊन आपण तक्रार दाखल करू शकतो. हा विषय खरं तर खूप मोठा आहे आणि बघता बघता आपली ही चर्चा अगदी शेवटच्या टप्प्यात अगदी संपायलाच आली. तर मला अगदी शेवटचा प्रश्न प्रथमेशना जाता जाता विचारायचा आहे की ह्या सगळ्यामध्ये एक ग्राहक म्हणून आपण आपली जागरूकता ठेवत असताना काहीतरी गडबड झाली आहे आपल्या बाबतीत, हे ओळखायचं कसं आणि सावध कसं राहायचं, अगदी थोडक्यात सांगा. जेव्हा गडबड होते म्हणजे कसं की आपल्याला डिटेक्ट करणं गरजेचं असतं. सो छोट्या छोट्या गोष्टी असतात की आपल्याला बघायच्या असतात की अचानक आपला जर कॉम्प्युटर आपण जो वापरतोय
तो मध्येच बंद व्हायला लागला, किंवा आपल्या मोबाईल मध्ये स्विच ऑफ होतोय, स्विच ऑन होतोय, किंवा आपल्याला कळतं की साधारण आपला मोबाईलचा चार्ज टाइम किती असतो, म्हणजे एकदा चार्ज केल्यावरती एक साधारण 8 तास माझा मोबाईल चालतो. बट असं अचानक तुमचं झालं की तो मोबाईलचा चार्ज टाइम एकदम अर्ध्यावर रिड्यूस झालाय, म्हणजे दर 2 तासाला लगेच 10%च बॅटरी आहे. किंवा असंही होऊ शकतं की तुम्ही ब्ल्यूटूथ किंवा वायफाय तर चालू केलेले नसतील, बट अचानक वायफाय आणि ब्ल्यूटूथ दोन्ही चालू झालेले आहेत. किंवा अशा काही काही ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ना, त्या तुम्ही सतत मॉनिटर करणं, आणि त्याच्यात मग आपल्याला कळतं की नाही, काहीतरी बाबा होऊ घालायचं आहे, आणि हे सिग्नल्स आहेत. आपण म्हणतो ना वादळापूर्वीची शांतता, सो ही ती शांतता असते, मध्येच बंद होणं आणि असं सर्व. तर ह्या गोष्टींकडे नीट तुम्ही खबरदारी घेतली तर त्याच्यावरती तुम्ही लगेच उपाय शोधू शकतात. मला वाटतं हा विषय खूप मोठा आहे, आणि आपला हा जसा जागृतीचा कार्यक्रम आपण करतोच आहोत, तसं सायबर सेल किंवा मुंबई ग्राहक पंचायतीकडून सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे ही जागृती होत असते. खरं तर खूप बोलता येईल या विषयावर, पण आत्ता मात्र आपल्या चर्चेचा जी वेळ आहे ती संपत आली. तुम्ही दोघंही इथे आलात, आणि न घाबरवता खरी परिस्थिती काय आहे आणि आपण कशा पद्धतीने यातून सुरक्षित राहू शकतो किंवा तक्रार करू शकतो याबद्दलची सविस्तर माहिती दिलीत. मी तुमचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. आणि आपण आपल्या प्रेक्षकांना नव्या विषयासह पुन्हा भेटणार आहोतच. आज इथेच थांबतोय. नमस्कार.